श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या मंगळवारी 4 नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी. कार्तिकी एकादशी झाली की लगेच येते ती वैकुंठ चतुर्दशी. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी ही साजरी केली जात असते. भगवान शिवशंकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री ठीक 12 वाजता श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची एकत्रित पूजा सेवा केली जात असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये वैकुंठ चतुर्दशीचा हा दिवस श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची एकत्र पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर या वैकुंठ चतुर्दशीचं महत्त्व काय आहे आणि उद्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला हरी आणि हर म्हणजे श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकरांची सेवा ही कशी करायची आहे, केव्हा करायची आहे आणि ही सेवा कोण कोण करू शकतं याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. हरिहर भेट म्हणजे काय, तर हरी म्हणजे श्रीहरी विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिवशंकर. तर या दोघंही देवतांची भेट वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी होत असते आणि म्हणूनच हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. संपूर्ण वर्षभरातून एकच दिवस असा असतो की ज्या दिवसामध्ये आपण शिवशंकर आणि श्रीहरी विष्णू या दोघा देवतांची एकत्र पूजाही करू शकतो. आणि म्हणूनच या दिवशी रात्री ठीक 12 वाजता आपल्याला जेव्हा श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर म्हणजे हरी आणि हर यांची भेट होते तेव्हा रात्री अत्यंत महत्त्वपूर्ण सेवाही करायची असते. रात्री जेव्हा ठीक 12 वाजता तुम्ही ही प्रभावी सेवा कराल तर यामुळे तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होतो आणि तुमचं दारिद्र्य, तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व संकट, अडचणी, समस्या दूर होत असतात. हरी आणि हर या दोघांचाही कृपाशीर्वाद तुम्हाला एकत्र मिळत असतो आणि तसंच तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्तीसुद्धा होते. आणि ही अत्यंत दुर्मिळ अशी प्रभावी सेवा आपल्याला एकाच दिवसाला करायला मिळत असते, ती म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला. हरी आणि हर यांची एकत्र सेवा आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशीच करायला मिळत असते आणि म्हणूनच ही अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला चुकवायची नाही आहे. तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवारी 4 तारखेला रात्री 12 वाजता ही प्रभावी सेवा आपल्याला सर्वांना आवर्जून करायची आहे. तर आपल्याला उद्या 4 तारखेला रात्री 12 वाजता ही सेवा कशी करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा या संधीचा लाभ घ्या. ही सेवा तुम्ही उद्या नक्की करा, यामुळे तुमच्या जीवनातला अंधार हा नक्कीच दूर होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि वैकुंठ चतुर्दशीला आपल्याला श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची एकत्र सेवा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. वैकुंठ चतुर्दशी ही वर्षभरातून फक्त एकदाच येत असते आणि म्हणूनच श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर म्हणजेच हरी आणि हर यांची एकत्र सेवा करण्याची अतिशय दुर्मिळ अशी संधीसुद्धा आपल्याला वर्षभरातून एकदाच मिळत असते. अतिशय दुर्मिळ अशी ही संधी आहे आणि म्हणूनच उद्या वैकुंठ चतुर्दशीला ठीक रात्री 12 वाजता अत्यंत प्रभावी आणि दुर्मिळ अशी ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे. आणि ही सेवा जर उद्या तुमच्याकडनं चुकली तर ही सेवा तुम्हाला पुन्हा एका वर्षानेच करायला मिळेल, त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका. वैकुंठ चतुर्दशीला श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची एकत्र पूजा सेवा ही रात्री ठीक 12 वाजता केली जाते, कारण याच दिवशी रात्री ठीक 12 वाजता शिवशंकर आणि श्रीहरी विष्णू या दोघांचीही गळाभेट होत असते आणि म्हणूनच वैकुंठ चतुर्दशीला आपल्याला ही सेवा रात्री ठीक 12 वाजता करायची आहे. जी व्यक्ती वैकुंठ चतुर्दशीला रात्री 12 वाजता ही सेवा करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अंधार हा दूर होतो, तिच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात. वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री ही प्रभावी सेवा करणाऱ्या व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र हे अर्पण केलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना बेलपत्र हे अर्पण केलं जातं. आपल्या हिंदू धर्मात वैकुंठ चतुर्दशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की याच दिवशी श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची भेट होत असते आणि म्हणून या दिवशी जर भक्तांनी या दोघंही देवतांची एकत्र पूजा केली तर यामुळे या दोघंही देवतांचा विशेष कृपाशीर्वाद त्या भक्ताला प्राप्त होत असतो आणि त्यासोबत विशेष पुण्यसुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. वैकुंठ चतुर्दशीला तुम्ही ही अत्यंत प्रभावी सेवा केली तर यामुळे भगवान विष्णू आणि शिवशंकर या दोघांचाही एकत्र कृपाशीर्वाद हा तुमच्या कुटुंबावर कायम राहील आणि तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या दूर होतील. या दिवशी शिवशंकरांची पूजा करताना तुळशीपत्र हे त्यांना अर्पण केलं जातं. श्रीहरी विष्णूंची पूजा करताना आपण नेहमी तुळशीपत्र हे त्यांना अर्पण करत असतो, पण शिवशंकरांना आपण तुळशीपत्र हे कधीही अर्पण करत नाही. आणि त्याचप्रमाणे याच दिवशी श्री विष्णूंची सेवा करताना त्यांना बेलपत्र हे अर्पण करायचं असतं. बघा, बेलपत्रसुद्धा आपण श्रीहरी विष्णूंना कधीच अर्पण करत नाही. श्रीहरी विष्णूंची पूजा करताना आपण त्यांना तुळशीपत्र हेच अर्पण करत असतो, बेलपत्र आपण त्यांना कधीच अर्पण करत नाही.
तर वैकुंठ चतुर्दशीची ही अतिशय दुर्मिळ अशी प्रभावी सेवा आहे आणि अशी संधी आहे की ज्या दिवशी आपण रात्री ठीक 12 वाजता श्रीहरी विष्णूंना 108 बेलपत्र हे अर्पण करायचे आहेत आणि भगवान शिवशंकरांना आपल्याला 1008 तुलसीपत्र हे अर्पण करायचे आहे। आणि ही सेवा आपल्याला बरोबर उद्या रात्री म्हणजेच 4 तारखेच्या 4 नोव्हेंबरला मंगळवारी रात्री ठीक 12 वाजता करायची आहे। ही सेवा अगदी शार्प आपल्याला 12 वाजताच करायची आहे। 12 म्हणजे 12च, त्याच्या आधी ही सेवा तुम्ही चुकूनही करू नका, कारण या दिवशी रात्री ठीक 12 वाजता शिवशंकर आणि श्रीहरी विष्णू यांची गळाभेट ही झालेली आहे, म्हणून ठीक रात्री 12 वाजताच आपल्याला ही सेवा करायची आहे। श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची ही भेट हरिहर भेट म्हणून ओळखली जाते आणि वैकुंठ चतुर्दशीचा हा दिवस हरिहर भेट म्हणून साजरा केला जातो। देवशयनी आषाढी एकादशीला चातुर्मासा सुरू होतो आणि त्याच दिवसापासून श्रीहरी विष्णू हे 4 महिन्यांच्या योगनिद्रेमध्ये जात असतात आणि तेव्हापासूनच चातुर्मासा सुरू होतो। जेव्हा श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात तेव्हा या संपूर्ण सृष्टीचा कारभार ते श्री शिवशंकरांकडे सोपवतात। चातुर्मासाच्या या काळामध्ये या संपूर्ण सृष्टीचा कारभार भगवान महादेव हे बघत असतात आणि भगवान श्रीहरी विष्णू हे कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउठणे एकादशीला 4 महिन्यांच्या योगनिद्रेमधून पुन्हा जागे होत असतात आणि याच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकर हे श्रीहरी विष्णूंकडे जाऊन संपूर्ण सृष्टीचा कारभार हा पुन्हा त्यांच्याकडे सोपवत असतात आणि ते पुन्हा तपस्येसाठी कैलास पर्वतावर जात असतात। याच वेळेस हर म्हणजे श्री शिवशंकर आणि हरी म्हणजे श्री विष्णू यांची जी भेट होते तिलाच हरिहर भेट असं म्हटलं जातं आणि म्हणूनच हरी आणि हर यांची एकत्र भेट होणारा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो आणि म्हणूनच या दिवसाला अत्यंत महत्त्वपूर्ण ही सेवासुद्धा या दोघी देवतांची एकत्र केली जाते। तर ही सेवा करताना सर्वात आधी आपल्याला आपल्या घरामध्ये दिवे हे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण संध्याकाळी दिवाबत्ती करतो तेव्हा आपल्याला ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये दिवे आपण दिवाळीला लावतो त्याचप्रमाणे दिवे हे आपल्याला या दिवशी प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला 2 दिवे हे नक्की लावायचेच आहेत। या दिव्यांमध्ये आपल्याला इतकं तेल घालायचे आहे की हे दिवे रात्री 12-1 वाजेपर्यंत चालू राहतील आणि ही सेवा करताना आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला सर्वात आधी दिवा हा लावून घ्यायचा आहे, धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी हरी आणि हर यांची एकत्र पूजा करताना आपल्याला शिवशंकरांची पिंड ही आपल्या प्रत्येकाच्या घरी असते, तर ती पिंड आपल्याला तांबणामध्ये घ्यायची आहे किंवा तुम्ही ती देवघरामध्येच ठेवली तरीसुद्धा चालेल आणि तिथेच महादेवांच्या पिंडीवर श्रीहरी विष्णूंची विष्णू सहस्रनामावली जी आहे ती पठण करत श्री विष्णूंची जी 1008 नावं आहेत तर ती पठण करत आपल्याला 1008 तुलसीपत्र हे शिवशंकरांना शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत। तर यासाठी लागणारी तुळशीपत्र ही आपल्याला त्या दिवशी संध्याकाळी 6च्या आधीच तोडून घ्यायचे आहेत आणि शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी 1008 तुळशीपत्र हे बाजारामध्ये जिथे फुल भंडार असतो तिथे मिळत असतील तर तिथूनच आणण्याचा प्रयत्न करा। तुम्ही तुळशीला हात लावून तुळशीपत्रे तोडण्याचा शक्यतोवर तुम्ही प्रयत्न करू नका, कारण सध्या तुलसी विवाह हा सुरू आहे। त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह हा लावला जात असतो आणि या काळामध्ये आपल्याला तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नसतं आणि म्हणून जिथे बाजारामध्ये पूजेचे साहित्य फुलं मिळत असतील तर तिथे जाऊन तुम्हाला तुळशीपत्र हे सुद्धा आणायचे आहेत, पण ही तुळशीपत्र आपल्याला रात्रीच्या आधीच आपल्या घरामध्ये आणून ठेवायची आहे। आणि जर तुमच्याकडे 1008 तुळशीपत्र नसतील तर तुमच्याकडे 1, 5, 11, 21, 51, 108 जितकी तुळशीपत्र आहेत तर तितकी तुळशीपत्र तुम्ही घ्यायची आहेत आणि विष्णू सहस्रनामावलीचं पठण करून ही तुळशीपत्र तुम्हाला शिवशंकरांच्या पिंडीवर शिवपिंडीवर अर्पण करायची आहेत। 1 तुळशीपत्र आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्रनामावलीमधलं 1 श्रीहरी विष्णूंचं नाव पठण करायचं आहे आणि ते तुळशीपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे। त्यानंतर दुसरं तुळशीपत्र आपल्या हातात घ्यायचं आहे, श्रीहरी विष्णू नामावलीतलं विष्णूंचं दुसरं नाव पठण करायचं आहे आणि ते तुळशीपत्र शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे। याप्रमाणे संपूर्ण विष्णू सहस्रनामावलीचं पठण करून तुळशीपत्र हे शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे। आणि जर तुमच्याकडे एकच तुळशीपत्र असेल तर मग तुम्ही तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचं आहे आणि श्रीहरी विष्णूंचं एक नाव पहिलं नाव पठण करायचं आहे आणि त्या तुळशीपत्राचा स्पर्श शिवपिंडीला करायचा आहे आणि तिथून ते लगेच उचलून घ्यायचं आहे आणि परत श्रीहरी विष्णूंचं दुसरं नाव पठण करायचं आहे आणि परत ते तुळशीपत्र शिवपिंडीला स्पर्श करायचं आहे आणि पुन्हा ते तिथून आपल्याला उचलून घ्यायचं आहे। याप्रमाणे तुम्हाला 1 तुळशीपत्र अर्पण करत विष्णू सहस्रनामावली पठण करायची आहे किंवा मग तुमच्याकडे जर 5, 11, 21, 51, 108 इतकी तुळशीपत्र असतील तर ती सगळी तुळशीपत्र तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि संपूर्ण विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ती सगळी तुळशीपत्र तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायची आहेत। तर याप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री आपल्याला विष्णू सहस्रनामावलीचं पठण करत 1008 तुळशीपत्र ही
शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल आणि श्री विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती जरी तुमच्याकडे नसली तरी आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही तर असतेच. तर ही मूर्ती तुम्हाला ताम्हणामध्ये घ्यायची आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये जिथे आहे तिथेच तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल. देवघरामध्ये तिथेच त्या मूर्तीला तुम्ही बेलपत्र अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. आणि श्रीहरी विष्णूंना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. आणि शिवशंकरांची जी 108 नामावली आहे, 108 नावं आहे तर ती आपल्याला पठण करायची आहेत. आणि 108 बेलपत्र हे आपल्याला श्रीहरी विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे. आणि जर 108 बेलपत्र तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही 1 किंवा 11 किंवा 21 बेलपत्र हातामध्ये घेऊन शिवशंकरांची संपूर्ण 108 नावं पठण करून झाल्यानंतर ही संपूर्ण 1, 11 किंवा 21 बेलपत्र तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायची आहे. किंवा मग एकच बेलपत्र घेऊन महादेवांचं एक नाव पठण करायचं आहे आणि त्यानंतर त्या बेलपत्राचा स्पर्श तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीला करायचा आहे आणि ते बेलपत्र तुम्हाला पुन्हा उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला शिवशंकरांचं दुसरं नाव पठण करायचं आहे आणि त्या बेलपत्राचा स्पर्श बाळकृष्णांच्या मूर्तीला करायचा आहे. तर याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण महादेवांची 108 नावंही पठण करायची आहेत आणि बेलपत्र श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. ही विष्णू सहस्रनामावली आणि महादेवांची 108 नावं तुम्हाला यूट्यूबला सर्च करून मिळतील. तर तिथे पाहून तुम्ही ती पठण करायची आहे आणि श्रीहरी विष्णूंना बेलपत्र आणि शिवशंकरांना तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे. या सेवेसाठी लागणारे तुळशीपत्र आणि बेलपत्र हे आपण आधीच आपल्या घरी आणून ठेवायचं आहे. आणि याप्रमाणे ही सेवा रात्री 12 वाजता आपल्याला करायची आहे. आणि ही सेवा आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. फक्त ज्या महिलांना मासिक धर्म असेल आणि ज्यांना सुतक असतील तर त्या व्यक्ती ही सेवा करू शकत नाही. आणि ही सेवा आपल्या घरातील सर्व सदस्यांनी एकत्र मिळून केली तरी सुद्धा चालेल. म्हणजे आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून ही विष्णू सहस्रनामावली आणि महादेवांची 108 नावं पठण करायची आहेत. आणि आपल्या घरातील एकाच व्यक्तीने जरी तुळशीपत्र आणि बेलपत्र अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. तर याप्रमाणे अशी ही उलट सेवा आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री ठीक 12 वाजता करायची आहे. अत्यंत दुर्मिळ अशी आणि वर्षभरातून एकदाच करता येणारी ही सेवा आहे. आणि ही सेवा केल्याने तुम्हाला सुख, शांती, समाधान मिळेल आणि तुमच्या मनाला सुद्धा आनंद मिळेल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल. आणि हरी आणि हर यांचा एकत्र कृपाशीर्वाद तुम्हाला मिळून तुमच्या आयुष्यातल्या सर्व संकट, समस्या, दारिद्र्य दूर होईल. तुमच्या आयुष्यातला अंधारसुद्धा दूर होईल आणि तुम्हाला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्याची आणि समृद्धीची प्राप्ती होईल. तुम्हाला आयुष्यभर कशाचीही कमी पडणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही ही दुर्मिळ अशी सेवा वैकुंठ चतुर्दशीला रात्री नक्की करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.